केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा याचे नाव बदलण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात मौन आंदोलन केले। या आंदोलनात काँग्रेस नेत्या खासदार प्रियांका गांधी व सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक काँग्रेस खासदार सहभागी झाले होते। हातात निषेधाचे फलक घेऊन आणि शांतपणे ध्यानस्थ बसून खासदारांनी सरकारच्या निर्णयाविरोधात आपली भूमिका ठामपणे मांडली। 2005 पासून ग्रामीण गरीब मजूर आणि गरजूंसाठी आधारस्तंभ ठरलेल्या मनरेगा योजनेचे नाव बदलणे म्हणजे गांधी विचार आणि लोककल्याणकारी धोरणांची अवहेलना असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की मनरेगा ही केवळ योजना नसून देशातील दारिद्र्याविरोधातील संघर्षाचे प्रतीक आहे। तिचे नाव बदलण्याचा प्रयत्न हा राजकीय हेतूने प्रेरित असून तो स्वीकारार्ह नाही। या आंदोलनातून काँग्रेस पक्षाने लोकहिताच्या योजनांचे संरक्षण करण्याचा आणि महात्मा गांधींच्या नावाशी जोडलेल्या ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्याचा आपला निर्धार पुन्हा स्पष्ट केला।